दुसरे मज नाही आता नेमिलिया चित्ता पासुनिया पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग पडिले वळण इंद्रिया सकळा भाव तो निराळा नाही दुजा पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग तुका मने नेत्री केली ओळख न तटस्थ हे ध्यान विटेवरी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग विठ्ठल त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला
रे मज नाही आता, नेमिली या चित्तापासून या. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. श्री विठ्ठल हृदयात जगद्गुरु संत श्रेष्ठ शिरोमणी श्रीमंत तुकोबराय चैतन्य महाराज आणि या आपल्या अभंगातून भगवत चरणी असणारा एकविध भाव प्रकट करतात. विठ्ठल मोठी गंमत आहे. जगद्गुरु तुकोबराय एकविध भाव प्रकट करतात. इतरांनी करणं निराळं आणि जगद्गुरु तुकोबरायांनी करणं निराळं. का निराळं? तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा. साक्षात जगद्गुरु तुकोबरायच परब्रह्म स्वरूप आहे. दिसायला जरी सामान्य असले, काही माणसं दिसायला सामान्य असतात, परंतु वस्तुतः त्यांच्या ठिकाणी असामान्यत्व हे प्रचंड प्रमाणात पाहायला मिळतं. आणि आपण याच गोष्टींना भुललो जातो. काय भुलल हासी वरल या रंगात. आपण ओळख करतो, आपण अनुमान करतो, वरल या रंगा अनुसरून त्याच्या अंतकरणाचा ठाव आपण घेण्याचा प्रयास देखील करीत नाही. सती ते संत माणसासारखे मनुष्य रूपाने जरी संत महात्मे भासत असले, दिसत असले, तरी ते मनुष्य आहेत का? नाही. मनुष्याच्या कल्याणाकरिता, या मानवतेच्या कल्याणाकरिता त्यांनी हा अवतार धारण केलेला आहे. संबंध मानवतेच्या कल्याणाकरिता या महान थोर विभूती या इहलोकी अवतरित होतात. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. उपकाराकरिता येतात. कोणाच्या? मनुष्याच्या, जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती. देह कष्टवीती परोपकारे. एवढा उपकार करतात, एवढा परोपकार करतात की त्या ठिकाणी स्वतःचा देह झिजवावा जरी लागला तरी संत महात्मे त्याची तमा बाळगत नाही. ऐसा संतांचा महिमा, झाली बोलायाची सीमा. नव्हे हा सामान्य महिमा संतांचा. संतांचा महिमा तो बहु दुर्गम. शाब्दिकाचे काम. काय केल्याने संतांचं वर्णन होईल? आपण एकमेकाला सहकार्य करू, एका सहाय्य करू. प्रमाण आपली पाठ आहे, कितपत करतो हा ज्याचा त्याचा भाग आहे. परंतु निदान सहकार्य करू. परंतु जर त्याच्यावरील संकट जर आपल्यावर येण्याची चाहूल लागली तर त्याला कधी सोडतो हे त्यालाही कळत नाही आणि आपल्यालाही कळत नाही. या ठिकाणी संत महात्मे परोपकाराकरिता स्वतःचा देह झिजवतात. किती उदारता आहे, किती दया संतांच्या ठिकाणी पाहायला मिळते. दयावंत जे अंतरी, ही लक्षणं फक्त संतांच्या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणून समाजामध्ये वावरत असताना आदर्श घ्यावा फक्त संत महात्म्यांचा वर्ग. संतांचे पायिक म्हणून घेणारे काही असे आहेत की ज्यांचा आदर्श न घेतलेला बरा. उदाहरणार्थ ठरवून घेणारे विठ्ठल जीवनामध्ये आदर्श असावा संत महात्म्यांचा, संतांच्या चरित्राचा, संतांच्या वाङ्मयाचा. जगद्गुरु तुकोबरायांनी जो पंचम वेद अभंग संहिता आपल्या पुढ्यात टाकली, आपल्या पदरात घातली, ती सहज घातली नाही. त्यामागे जिजामातेचं स्वतंत्र कष्ट आहेत, हा भाग निराळा. परंतु तो गाथा आपल्या हाती देत असताना 13 दिवस अन्न पाण्याचा त्याग जगद्गुरु तुकोबरायांनी केला. आपल्याला 2 तासाच्या कीर्तनात वाटीभर गुळ आहे महाराज. विठ्ठल एवढ्या सुख सुविधा आहेत तरी आपण भजन करीना.
मग पहा, ही लक्षणं फक्त संतांच्या ठिकाणी पाहायला मिळतात. परोपकार, उपकार, दया, देह झिजवण्याची सुद्धा त्या ठिकाणी संतांची तयारी असते. परंतु भासतात कशी मनुष्याप्रमाणे, परंतु मनुष्य नाही. तुका भासला मानवी वेशधार, मनुष्य रूपाने भासत जरी असले परी हा लीला विग्रही निर्विकार. सुये श्री हरी व्यापकू सर्व जीवा, तुका तोची तो परब्रह्म ठेवा. जगद्गुरु तुकोबरे परब्रह्म स्वरूपच, संदेहच नाही. पण तरीही आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी जो भाव आहे, नुसता भाव नाही, एकवीत भाव आहे. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, की त्या भगवंताविषयी त्याच्या शिवाय इतर कोणाचाही विचार जगद्गुरु तुकोबरांनी केलेलाच नाही. एक धरीला चित्ती अर्थात एकालाच धरलं. आपण रोज एकाला धरतो, विठ्ठल अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या म्हटलेला आहे. त्याच्या वाचून इतरांची स्तुती आम्ही तर करत नाही, परंतु इतरांच्या मुखातून जरी आमच्या कानावर पडली तरी जगद्गुरु म्हणतात आम्हाला ब्रह्महत्येचं पातक घडेल वर का. एवढा एकविध भाव, एवढी निष्ठा, एवढी भक्ती. म्हणून भक्ती ज्ञान वैराग्याचा कळस म्हटलं की जगद्गुरु तुकोबरा विठ्ठल. एवढी प्रचंड निष्ठा त्या ठिकाणी. म्हणून मी पुन्हा शब्द प्रयोग करतो की आदर्श घेवा संतांचा. आपल्याला भगवंताची का प्राप्ती होत नाही, का कृपा होत नाही, त्याचं कारण हे 12 दिवस वारानुसार आपल्या उपासना बदलतात. याचा अर्थ असाही नाही की इतर देवी दैवतांचा जगद्गुरु तुकोबरांनी अव्हेर केलेला आहे. तुकोबरांचंच प्रमाण देतो. सिंचन करिता मूळ वृक्ष ओलावे सकळ, वृक्षाला पाणी देण्याकरिता संबंध वृक्ष भिजवण्याची आवश्यकता नाही. त्याच्या मुळाशी सिंचन केलं की पाणी बरोबर अगदी शेवटच्या टोकापर्यंत जातं. झाडाच्या प्रत्येक फांदीमध्ये, प्रत्येक पानामध्ये, फुलामध्ये, फळामध्ये, शेंड्यापर्यंत तो वृक्ष संपूर्ण जलमय होतो, फक्त वृक्षाच्या मुळाशी सिंचन केल्याने. मग एकाचीच आराधना करा, त्याच्याच ठिकाणी एकविध भाव ठेवा. सर्व देवी देवतांची उपासना त्याच ठिकाणी होती. बळिया माझा पंढरीराव, जो या देवांचाही देव, त्याला भजलं की सगळ्यांची उपासना ही पूर्ण होतेच. त्यांची अवहेलना होत नाही. तुकोबरांनी नको पृथकाचे भरी, 8 रानाने जाण्याची काय आवश्यकता आहे. त्याची उपासना करा, त्याला मनोभावे शरण जा. मनोनी शरण जावे सर्व भावे, त्यालाच का जायचं. एकमेव तोच असा आहे की जो या जन्म मरणाच्या भवसागरातून आपल्याला तारून नेण्याची क्षमता बाळगतो. तुकोबरांनी त्याला जाणलं. नुसतं जाणलं नव्हे, महाराज त्याची परीक्षा केली. ज्या वेळेस आपण एखाद्या विषयाच्या अनुषंगाने आवाहन करीत असतो, त्या विषयाचं परिपूर्ण ज्ञान आपल्याला ठाऊक असावं लागतं. त्याची शाश्वती आपल्याला वाटायला हवी. तर त्या संबंधी आपण आवाहन करू. जगद्गुरु तुकोबरांनी ज्या वेळेस या संबंध विश्वाला आवाहन केलं, या भगवंताला शरण जा, त्या अगोदर त्या भगवंताची परीक्षा साक्षात जगद्गुरु तुकोबरांनी केली. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, साक्षीस येणे म्हणजे अनुभवास येणे, प्रत्ययास येणे. तुकोबरांची शाश्वती झाली की आता या भवसागरातून या जडमुलांचा उद्धार करण्याकरिता समर्थ आहे, सक्षम आहे. ही परिपूर्ण खात्री झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबरांनी त्याला प्रगट केलं. तरी केले प्रगट, त्या अगोदर प्रगट केलं नाही. एवढा बारीक विचार करणार हे फक्त संत महात्मेच. विठ्ठल
पण खात्री झाली आता त्याचीच पुन्हा उपासना का तर असा भगवान परमात्मा आहे जो इतर देवी दैवतांप्रमाणे नाही बरं का दैवते कोण ती पूजी भूते घेते आपुल्या पोटाची रडते अहो आपल्या पोटाकरिताच रडणारी दैवत ही भक्तांना काय प्रदान करणार आपुल्या इच्छे आणि का पिढी काय येते देईल बरा पडो ही आणि तयाची जोडी अल्परोकडी बुद्धी आदिरा आपल्या इच्छेकरिता भक्तांना उपद्रव करणारी काही दैवत आहेत मग त्यांना शांत करावं लागतं त्या संबंधी मार्गदर्शन करणाराही एखादा दैत्य असतोच आणि मग तो त्या संबंधी मार्गदर्शन करतो की अमुक अमुक करा मग ते भक्त करतात मग कोणाला 2 पायाचं 4 पायाचं मग ती दैवत शुद्र दैवत बर का सेंदरी हेंदरी दैवते ती तृप्त होतात आणि काही काळापुरतं भक्तांना उपद्रव करण्याचं बंद करतात तुकोबराय म्हणतात हा भगवान परमात्मा त्यातला नाही बर का तैसा नवे नारायण तो नारायण तसा नाही तो जग व्यापक आहे जग व्यापक जनार्दन तुका म्हणे त्याचे करा चिंतन वंदू चरण येती सकळ तो त्यातला नाही आता भजनाची एक पद्धत आहे वारकरी संप्रदायाचं भजन नवे नवे वारकरी संप्रदाय हाच भजन प्रधान संप्रदाय आहे देवे दिला देह भजना गोमटा आता आपण भजन करत नाही हा भाग निराळा परंतु देवाने प्रामुख्याने भजनाकरिता आपल्याला जन्म प्रदान केलेला आहे भजनाचा असा नियम आहे भजन हे अर्थपूर्ण आहे बरं नाटातील 12व्या क्रमांकाचा हा अभंग आहे प्रत्येक चरणानंतर ध्रुवपद आहे ध्रुवपद नाही बरं का ध्रुवपद ध्रुवपद हा गायनातला प्रकार आहे जलद पद्धतीचं गायन ध्रुवपद अभंगाच्या सिद्धांताला ध्रुवपद म्हणून संबोधलं जातं प्रत्येक चरणानंतर ध्रुवपद म्हणायचं आपुल्या इच्छे आणि का पिढी परंतु शेवटचं चरण झालं ध्रुवपद म्हणू नये हा नियम आहे का म्हणू नये नाहीतर नारायण पण त्यात जाऊन बसतो आपुल्या इच्छे आणि का पिढी म्हणून हे या अभंगाचं शेवटचं चरण झालं की तिथंच तोडायचं ध्रुवपद म्हणायचं नाही विठ्ठल बरे म्हणतात की त्याला शरण का जायचं तर तो इतरांपेक्षा वेगळा आहे नवे नवे या सर्वांचा तो मोठा अधिकारी आहे जो या देवांचाही देव त्याला शरण का जायचं तर त्यालाही कारण आहे तो स्वतः भक्तांची वाट पाहणार आहे वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ तो अगदी तातडीने कृपा करण्याकरिता आपल्याकरिता उभा आहे असा देव असावा बरं का माणसं देवाला देतात देवाला काहीही द्यावं लागत नाही जो देतो तोच देव देव जो सतत देतो देवाचरणी काय व्हायचं सोनं नाणं इतर धनसंपदा ही देवाला अभिप्रेत नाही तुकोबरायांचं पूजेच्या ओळीतील सुंदर अभंग आहे कासयाने पूजा रू केशी राजा स्वतंत्र संपूर्ण अभंग पाहून घ्या म्हणून अंती तुकोबराय म्हणतात तुका म्हणे मज अवघे तुझे नाम देवाचीच नामे देवाची श्री सर्व अलंकारी समर्पावी त्याच्या चरणी काय समर्पित करावं तर आपला भाव त्याच्या ठिकाणी काही न लगे एक भावाची कारण देव भावाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला